नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासींच्या कुटुंब व्यवस्थेची वैशिष्ट्ये बघितलेली होती। आज आपण आदिवासींच्या जीवनातील कुटुंब संस्थेची जी कार्य आहेत ते कार्य आपण आज अभ्यासणार आहोत। तर आदिवासी कुटुंब ही व्यवस्था मुळातच एक आधारभूत घटक, समाजाचा एक आधारभूत घटक म्हणून कुटुंबाकडे पाहिले जाते। आणि कोणताही समाज असो, तो आदिवासी असो, नागरी असो की ग्रामीण असो, त्या समाजामध्ये कुटुंबाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिले गेलेलं आहे आणि त्याचं महत्त्वपूर्ण कार्य आहे। कारण याच कुटुंब संस्थेचं जितकं काही महत्त्व आहे इतकं कोणतंही महत्त्व इतर सामाजिक संस्थेचं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। कारण म्हणून ही मूलभूत आधारभूत अशी एक सामाजिक संस्था आहे। म्हणून ऑकबर्न व निमकॉप काय म्हणतात, या संस्थेबद्दल विचार करताना ऑकबर्न व निमकॉप काय म्हणतात की कोणत्याही संस्कृतीमध्ये, कोणत्याही समाजामध्ये कुटुंबाच्या संस्थेचं मूल्यांकन करण्याकरिता, कुटुंबाच्या संस्थेचं मूल्यांकन करण्याकरिता त्या संस्थेकडे कोणती कार्य आहेत व ती कोणत्या मर्यादेपर्यंत पूर्ण केली जातात याचा विचार करणं आवश्यक आहे। प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था आहेच आहे, परंतु कोणत्या समाज व्यवस्थेत कुटुंब कोणत्या पद्धतीचे कामं पार पाडतो, कोणत्या पद्धतीचे कार्य करत असतो याच्यावर त्या कुटुंब संस्थेचं महत्त्व लक्षात येत असते। म्हणजे व्यक्तीचं मानवीकरण व पूर्ण विकास कुटुंबामुळेच घडत असतो। काय म्हणतात तर दिलं आहे बघा, पहिल्या लाईनमध्ये काय म्हटलं आहे की व्यक्तीचं मानवीकरण व तिचा विकास हा काय होतो, पूर्णपणे विकास हा कुटुंबामुळेच घडत असतो। मानवाच्या जैविक, मनोवैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक ह्या ज्या सगळ्या मानवाच्या ज्या गरजा आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या गरजा आहे, या गरजांची पूर्तता, या गरजांची स्वयंपूर्णता फक्त आणि फक्त कुटुंबाच्याच माध्यमातून पार पडू शकतो। आणि म्हणून मानवासाठी कुटुंब अत्यंत आवश्यक आहे। मानवी जे मूल आहे, मानवाच्या मुलाला पालन पोषणासाठी दीर्घकाळ लागतो। जसं गाईचं, म्हशीचं पाळस जे आहे जन्मल्यानंतर लगेचच 1-2 तासामध्ये धावायला लागतं, पण मानवाच्या बाबतीत तसं होत नाही। ते स्वयंपूर्ण व्हायला त्याला बराच काळ लागतो। आजही तुम्ही आता BA फायनलला आहे, तुम्ही स्वयंपूर्ण आहात का, स्वावलंबी आहात का, विचार करा, आहात का, नाही आहेत। आजही आपण आईवडिलांवरती म्हणजे पर्यायाने कुटुंबावरती अवलंबून, म्हणजे दीर्घकाळ आपल्याला त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागते। म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की कुटुंबाची जबाबदारी ही सुद्धा वाढत जाते। म्हणजे शिशु अवस्थेचा दीर्घकाळ व त्यामुळे वात्सल्ययुक्त पालन पोषणाची जबाबदारी याचा मानवी विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर कुटुंबाचं महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर अशा प्रकारचं जर कुटुंब अत्यंत महत्त्वाचं आहे, तर मग आदिवासींच्या जीवनामध्ये कुटुंब संस्थेचं कार्य काय, आपण वैशिष्ट्य पाहिले आहे, बऱ्याचशा गोष्टी व्याख्याही पाहिल्या आहे। व्याख्या आणि वैशिष्ट्यांमधून सहज आपल्याला आदिवासींच्या जीवनामध्ये कुटुंब संस्था कशा पद्धतीने कार्य करते लक्षात आलंच असे, तरीसुद्धा आपण आदिवासींच्या जीवनातील कुटुंब संस्थेचं कार्य आपण इथं आज अभ्यासणार आहोत। काही कार्यांचा आज इथे विचार करू आणि बाकीच्या उर्वरित कारणांचा पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करू। पहिला आहे कामवासनांची पूर्ती। कामवासना म्हणजेच काय, सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कामवासना म्हणजेच काय। कामवासना म्हणजे मानवाच्या लैंगिक गरजा याची पूर्तता होणं गरजेचं आहे। प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला आला त्याला एका विशिष्ट वयानंतर कामवासनेची इच्छा होणे हे स्वाभाविक नैसर्गिक नियम आहे आणि हे होत असताना त्याची मग पूर्तता होणं गरजेचंही आहे। मात्र ते समाजमान्य पद्धतीने होणे गरजेचं आहे। जर ते समाजमान्य पद्धतीने झालं नाही तर कुठेतरी काय होईल, समाजामध्ये अराजकता निर्माण होईल आणि त्याच्यामुळे समाजाचं स्वास्थ्य, समाजाचं आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आणि म्हणून ही गरज तर अनिवार्य गरज आहे, कामतृप्ती ही अनिवार्य गरज आहे। मग ती शरीराची एक सहज प्रवृत्ती आहे, ते शारीरिक सहज प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीची पूर्ती ही समाजमान्य मार्गाने होणे अत्यंत गरजेचं आहे। सार्वत्रिक गरज आहे, ती शरीराची एक
सहज प्रवृत्ती आहे आणि ती समाज मार्गाने होणे अत्यंत गरजेचं आहे आणि ती समाजमान्य मार्गाने कुटुंबाच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकते. त्याच्यामुळे कुटुंब संस्थेचं हे जैविक कार्य आहे. कुटुंब संस्थेचं काय आहे? जैविक कार्य आहे आणि याच्या माध्यमातून समाज मान्यता मिळालेल्या समाज मान्यतेच्याच माध्यमातून, म्हणजे जसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर या काम वासना तृप्तीला अनैतिक संबंध मान्य नाही. जर समजा समाजामध्ये जर समजा अनैतिक संबंध जर वाढू लागले तर त्याच्यामुळे काय होईल? समाज व्यवस्था व्यवस्थित टिकून राहील का? टिकून राहणार नाही. समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी व्यभिचार वाढेल, अनेक समस्या निर्माण होतील, समाज स्वास्थ्य बिघडेल, समाजाची प्रगती होणार नाही. पण ही जर गोष्ट जर पूर्ण करायची असेल त्यासाठी मग काय आहे? समाज मान्य पद्धतीने या गोष्टींची पूर्तता करण्यात यावी. त्यासाठी ही कुटुंब व्यवस्था निर्माण झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण करण्यासाठी कुटुंब व्यवस्था निर्माण झालेली आहे. कामवासनेवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. कामवासनेवर नियंत्रण ठेवून त्या नियमित करण्याचं काम, त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं, त्याचबरोबर त्या पूर्ण करण्याचं काम या कुटुंब व्यवस्थेनं केलेलं आहे. कुटुंब व्यवस्थेचा मुळात उद्देशच तो आहे. कुटुंब संस्थेचा मुळात उद्देशच आहे की कामप्रवृत्ती जी आहे, कामवृत्ती जी आहे त्याचं समाधान व्हायला पाहिजे. म्हणून अकबर व निमकाब काय म्हणतात? अकबर व निमकाब काय म्हणतात? कामप्रवृत्तीचं समाधान करणे हे कुटुंबाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे हे पहिलं कार्य आहे की कुटुंबाच्या माध्यमातून व्यक्तीच्या, स्त्री असो की पुरुष, व्यक्तीच्या कामवासनांची पूर्तता करणे. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रजोत्पादन. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रजोत्पादन, की कामवासनेच्या पूर्तीचा एक स्वाभाविक परिणाम. जेव्हा व्यक्ती कामवासनेची पूर्तता करतो, की साध्या भाषेत जर सांगायचं झालं की स्त्री पुरुषांमध्ये जेव्हा शारीरिक संबंध प्रस्थापित होतात त्याच्यानंतर त्याचा परिणाम किंवा त्याची फलश्रुती म्हणून एक स्वाभाविक परिणाम म्हणून संतानोत्पत्ती होते आणि मुलंबाळं जन्माला येत असतात आणि ते होणे हे आणि समाजाच्या अस्तित्वासाठी ह्या गोष्टी प्रजोत्पादन होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. समाजाच्या निर्मितीसाठी किंवा समाजाच्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रजोत्पादन हे अत्यंत गरजेचं आहे आणि प्रजोत्पादन हे कुटुंबाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. मग जर अन्यथा प्रजोत्पादन जर झालंच नाही, जर समजा आपण जर असा विचार केला की भारताची लोकसंख्या आज 135 कोटीच्या वर गेली, 135 कोटीच्या वर गेली आणि आता समजा जर युवा पिढीने जर विचार केला की ही लोकसंख्या बरोबर नाही म्हणून संतानोत्पत्ती होऊच द्यायचं नाही, प्रजोत्पादन होऊच द्यायचं नाही, तर काय होईल? एक वेळ अशी येईल की कारण की मनुष्य हा मर्त्य प्राणी आहे. एक दिवस अशी वेळ येईल की समाजामध्ये लोकच दिसणार नाही. म्हणून प्रजोत्पादन हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे. मग समाजाचं जर अस्तित्व टिकवायचं असेल, समाजाचं जर सातत्य जर टिकवून ठेवायचं असेल तर प्रजोत्पादन होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. नाही, एकाच बाजूने जर आपण विचार केला कामवासनाची जे सहज प्रवृत्ती आहे त्याचं समाधानही करणे आणि दुसऱ्या बाजूने समाजाचं अस्तित्वही टिकवणे, दोन्ही महत्त्वाची जैविक जे कार्य आहे. म्हणजे एका माध्यमातून जी मानवाची शारीरिक गरज आहे किंवा सहज प्रवृत्ती आहे कामवासनाची पूर्तता, दुसऱ्या बाजूने प्रजोत्पादन, ह्या दोन्हीही ज्या जैविक गोष्टी आहे या कुटुंब संस्थेच्या माध्यमातून पार पाडल्या जात असतात. याला आदिवासी कोणताही समाज अपवाद नाही, कोणताही नाही. आदिवासी असो, शहरी असो, नागरी असो किंवा कोणताही इतर समाज असो, कोणताही समाज याला अपवाद नाही आहे. कारण कामवासनापूर्ती आणि संतोन्नतपणे आपण आदिवासी समाजाचा जरी विचार करत असला तरी आपल्याही समाजामध्ये या गोष्टीला विशेष महत्त्वच आहे. आणि कामवासनापूर्ती व संतोन्नतपती किंवा प्रजोत्पादन हे दोन्ही कार्य कुटुंबाबाहेर देखील होऊ शकतात, कुटुंबाच्या बाहेरही होऊ शकते, पण त्याला समाज मान्यता नाही, त्याला अनौरस संतती असं म्हटल्या जाऊ शकते. त्यांचा समाज स्वीकार करत नाही. म्हणून ह्या औरस पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने करता येईल यासाठी या कुटुंब संस्थेची निर्मिती झालेली आहे. आणि जेव्हापासून कुटुंब संस्थेची निर्मिती झाली ती आजतागायत टिकून आहे आणि ही सार्वत्रिक आहे. प्रत्येक समाजामध्ये तुम्हाला ही अवस्था दिसून येईल. कारण की या सगळ्या गोष्टींवरती, या कामवासनेवरती, या लैंगिक संबंधावरती नियंत्रण ठेवण्याचं काम या कुटुंब व्यवस्थेने केलेलं आहे. म्हणून अत्यंत ही महत्त्वाची सामाजिक संस्था आहे की या संस्थेमुळे कुठेतरी बऱ्याचशा गोष्टीवर नियंत्रण ठेवलं. म्हणून ही मूलभूत केंद्रीय अवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा हरकत नाही म्हणण्यापेक्षा आहेच असं म्हणता आपल्याला येईल. त्यानंतर मुलांचे पालनपोषण, कामवासनांची पूर्तता झाली,
त्याचा परिणाम म्हणून काय झालं, प्रजोत्पादन झालं, संतानोत्पत्ती झाली. त्याच्यानंतर मग या मुलांचं आताच म्हटलं की आपण जसं जनावरांचे मुलं किंवा जनावरांचे पाळस जसं 1-2 तासामध्ये चालायला लागतात, धावायला लागतात, 4 दिवसांनी चारा खायला लागतात, तसं मानवाच्या अपत्याबाबत होत नाही. मग या प्रजोत्पत्ती हे कामवासनेच्या तृप्तीचं फळ आहे. संतानोत्पत्ती काय, कामवासना तुमच्याकडून झाली म्हणून तुमच्याकडून प्रजोत्पादन झालं, संतानोत्पत्ती झाली. पण मग त्या मुलांचं, त्या निर्माण झालेल्या मुलांचं, जन्माला आलेल्या मुलांचं, अपत्यांचं पालनपोषण, त्यांचं संवर्धन हेही करणं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. अतिशय आणि अधिक महत्त्वाचं कार्य आहे. मग मुलाला लहानपणापासून, सुरुवातीपासून त्याला मानसिक सुरक्षितता देण्याचं काम कुटुंबच करते. त्याचं सामाजिकरण घडवून आणण्याचं, काय करायचं, काय नाही करायचं, योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, नैतिक काय, अनैतिक काय, ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याचं काम सुद्धा, म्हणजे मुलांचं पालनपोषण करण्याचं काम हे कोण करत असते, कुटुंबच करीत असते. म्हणजे सुरुवातीला जन्माला आलेलं बाळ हे इतरांवर अवलंबून असते, दुसऱ्यावरती अवलंबून असते, आपल्या आईवरती, वडिलांवरती किंवा कुटुंबातील जे इतर लोक असतील त्यांच्यावरती ते अवलंबून असते. त्याच्याशिवाय ते जगू शकत नाही. म्हणून माता पित्यांमध्ये असणारा जो वात्सल्य भाव आहे, जो प्रेमभाव आहे, याच्यामुळेच मुलांचं पालनपोषण होते, रक्षण होते. मुलांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती एकमेकावर अकृत्रिम प्रेम करते. कृत्रिम नाही, फक्त वाट लावून हसायचं असं नाही. आपुलकीची भावना असते कुटुंबामध्ये, साहचर्य असते, प्रेम भावना असते, एकमेकांवरती सहजतेने प्रेम करत असतात. त्यांच्यामध्ये कृत्रिम प्रेम असते, सहानुभूती असते, आदर असते, एकमेकांप्रती सुखदुःखाच्या कदर असते. यामुळेच कुठेतरी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मानसिक समाधान प्राप्त होत असते. म्हणजे एखाद्यावर अडचण आली तर कुटुंबच धावून जात असते, कुटुंबातील दुसरी व्यक्ती विचारत असते. अशा प्रकारे आणि त्याचबरोबर सामाजिकरण, जे आता आपण म्हटलं, सामाजिकरणाबरोबर व्यक्ती सगळ्या गोष्टी कुटुंबातूनच शिकत असते. त्याचबरोबर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा कुटुंबाच्याच माध्यमातून पार पडत असतो. अशा प्रकारे मुलांचं पालनपोषण करण्याचं काम सुद्धा या कुटुंब संस्थेचं कार्य आहे. त्यानंतरचं चौथं कार्य आहे सामाजिक कार्य. सामाजिक कार्यामध्ये काय म्हणतात की एका जैविक प्राण्याचं सामाजिक प्राण्यामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला सामाजिकरण असं म्हणतात. ही सामाजिकरणाची एक व्याख्या आहे. म्हणजेच जेव्हा बालक जन्माला येतो तो फक्त एक साधा हाडा मासाचा गोळा असतो. तो साधा काय असतो, हाडा मासाचा गोळा असतो. आपण BA फर्स्ट इयरला अभ्यासला होता सामाजिकरण, लक्षात घ्या. मात्र नंतर त्याच्यामध्ये सुरुवातीला आई, नंतर वडील, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी याच्या माध्यमातून व्यक्तीचं सामाजिकरण होत असते. पण सुरुवातीला कोण, कुटुंबातील व्यक्ती. म्हणजे तो सुरुवातीला फक्त काय असतो, हाडा मासाचा गोळा असतो. कुठेही बाळक, छोटंसं बाळ असं कुठेही शी करतं, कुठेही सुख करतं. पण नंतर हळूहळू आपण त्याला शिकवतो, म्हणजे त्याचं सामाजिकरण करतो. म्हणजे जैविक प्राण्याचं सामाजिक प्राण्यामध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करते, कुटुंब करते. त्यालाच काय म्हटलेलं आहे, सामाजिकरण म्हटलेलं आहे. म्हणजे व्यक्तीचं प्रजोत्पादन असेल, मुलाचं संगोपन असेल, सामाजिकरण असेल, त्याचं संरक्षण असेल, त्याचबरोबर सामाजिक वारसाचं संक्रमण असेल, ही सगळी कामं कुटुंबाच्या माध्यमातून पार पाडली जात असतात. हे एका जैविक प्राण्याचं सामाजिक प्राण्यात रूपांतर करण्याचं काम या कुटुंबाच्याच माध्यमातून होत असते. मुलगा हा किंवा छोटंसं मूल हे कुटुंबामध्येच भाषा शिकते, रूढी शिकते, परंपरा शिकत असते. मुलामध्ये सहकार्य व सामाजिक जबाबदारीची जाणीवसुद्धा कुटुंबातच खऱ्या अर्थाने तो होत असते. म्हणजे मुलाला त्याची जी मूळ भाषा आहे, ती मूळ भाषा, त्याच्या रूढी काय आहे, आपल्या रूढी काय आहे, प्रथा काय आहे, परंपरा काय, पण ते कुटुंबाच्याच माध्यमातून तो शिकत असतो. एवढंच नव्हे तर कुटुंबामध्ये तर आदिवासीचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये असणारी जी कोलाम जमात आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये असणारी जी आणि ती यवतमाळ जिल्ह्यातच दिसेल तुम्हाला, इतर तर दिसणार नाही. काय आपण आदिवासींची जी व्याख्या पाहिली तर एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, पहिलं स्टेटमेंट आहे की एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला कोलाम जमात दिसेल. तर ह्या यवतमाळ जिल्ह्यातील जी कोलाम जमात आहे, या जमातीत सवती म्हणजे सवत समजते का, एका नवऱ्याच्या 2 बायका, समजल्या ना. सवतीच्या मुलांनाही त्याच्या सावत्र आईकडून चांगली वागणूक मिळते, कारण की कुटुंब व्यवस्थेचे एवढं महत्त्व आदिवासी कुटुंबामध्ये आहे.
जर त्यांना भीती आहे की जर समजा आपण आपल्या सावत्र मुलाला जर चांगली वागणूक दिली नाही तर आपला पती आपल्याला सोडून देईल, अशी एक भीती त्यांच्यामध्ये असते. आणि आदिवासी कुटुंब व्यवस्थेचा आपण विचार करता फक्त तर म्हणून अशा प्रकारची भीती त्यांना सतत वाटते, त्याच्यामुळे ते आपल्या सावत्र मुलाला सुद्धा चांगली वागणूक देत असतात. अशा प्रकारचं सामाजिक कार्य आदिवासी कुटुंब व्यवस्थेमध्ये दिसून येते. म्हणून किंग्सले डेव्हिस काय म्हणतो की प्रजोत्पादन, निर्वाह, व्यक्तीस दर्जा मिळवून देणे व सामाजिकरण. काय प्रजोत्पादन, पहिलं प्रजोत्पादन, त्याचा उदरनिर्वाह, व्यक्तीला चांगला दर्जा मिळवून देणे आणि त्याचं सामाजिकरण, ही 4 सामाजिक कार्य जी आहे ही संयुक्तपणे करणाऱ्या कुटुंबाखेरीज अन्य गट कोणत्याही, यातच कुटुंब संस्थेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग असा गट तुम्हाला दुसरीकडे कुठेही दिसून येणार नाही, असा समूह तुम्हाला कुठेही दिसून येणार, एवढे 4 कार्य, महत्त्वपूर्ण 4 कार्य पार पाडणारा सामाजिक समूह तुम्हाला दुसरा कोणताही दिसून येणार नाही. त्याच्यामुळे या कुटुंब संस्थेचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. अशा प्रकारे आदिवासींची 4 महत्त्वपूर्ण कार्य, कुटुंब संस्थेची कार्य आज आपण अभ्यासलेली आहे. उर्वरित जी कार्य आहे ती कार्य आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. धन्यवाद.